नमस्कार, मी डॉक्टर सलोनी कुलकर्णी. आजचा दिवस नॅशनल डिवॉर्मिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. डिवॉर्मिंग म्हटलं की कदाचित पॅरेंट्स सोडून बाकी सर्वजण ही रील स्क्रोल करतील. पण असे न करता आपल्या शरीरामध्ये जंत आहेत का नाहीत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण. वर्म्स म्हणजे जंत हा शब्द ऐकल्यानंतर समाज एक शिक्का देऊन जातो की हे जंत असण्याचं प्रमाण फक्त लहान मुलांमध्येच असतं. पण तसे नसून आयुर्वेदाने जंतांचे वर्णन करताना सांगितले आहे, नाही किंचित नाही दुय्यते. म्हणजेच असा कोणताही व्याधी नाही की ज्याचे कारण हे जंत असू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच लोकांना वारंवार सर्दी होते. सकाळी उठल्यानंतर सटासट शिंकांची बरसात होते किंवा वारंवार ताप येणे, विविध स्किन डिसीजेस, ॲलोपेशिया यासारख्या विविध आजारांचे कारण हे जंत असू शकतात. दंतांमुळे पचन बिघडून कुपोषण होते आणि त्यामुळे अन्नाचे रूपांतर आयनमध्ये होण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि म्हणूनच ॲनेमिया सारख्या व्याधींचे कारण सुद्धा जंत असू शकतात. तर मग आपण या दंतांची वाढ शरीरामध्ये कशी होते आणि ती वाढल्यानंतर लक्षणं काय उत्पन्न होतात आणि त्यावरती आहार्य व औषधी उपचार काय असतील यांबद्दल प्रश्न उत्तरांमधून जाणून घेऊया. प्रश्न पहिला, दंत शरीरामध्ये असतील तर काय काय लक्षणे जाणवतील? तसे बघायला गेले तर दंत झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध लक्षणं आढळतात. त्यामध्ये वारंवार सर्दी, ताप, कणकण असणे, पोटामध्ये दुखणे, भूक न लागणे इत्यादी दुर्लक्षित केली जाणारी लक्षणे दिसतात. त्याचबरोबरीने काही विशेष लक्षणे दिसतात. ती म्हणजे काफ मसल म्हणजेच पोटरी किंवा ॲनल रिजन यांच्या ठिकाणी विशेषतः रात्री खाज येणे, त्याचबरोबरीने चेहऱ्यावरती किंवा नखांवरती पांढरे चट्टे पडणे ही लक्षणे दिसून येतात. जाणत्या वयामध्ये बेडवेटिंग होणं किंवा र सारख्या अक्षरांचा उच्चार न करता येणं अशी काही लक्षणं लहान मुलांमध्ये जर दिसत असतील तर त्यामागे एक कारण हे दंत असू शकतात. प्रश्न क्रमांक 2, या दंतांची वाढ शरीरामध्ये कशी व कशामुळे होते? त्यामध्ये पहिलं कारण अतिप्रमाणामध्ये गोड खाणे, त्यामध्ये चॉकलेट, बिस्किट, केक, कोल्ड्रिंक. मुद्दा दुसरा, दुधाचे पदार्थ किंवा दुधामध्ये फळे खाणे किंवा दुधामध्ये मीठ टाकून खाणे, त्यामध्ये कस्टर्ड, फालुदा, मिल्कशेक, पास्ता, पनीरच्या विविध भाज्या. मुद्दा नंबर 3, पावसाळ्यामध्ये किडलेल्या पालेभाज्या, मैदा हे सर्व पदार्थ पोटामध्ये जाऊन अन्नाचा चिकटा निर्माण करतात आणि हा चिकटा आतड्यांमध्ये महिनोन्महिने चिटकून राहतो. त्यामुळे पचन बिघडते आणि दंतांची निर्मिती होते. मुद्दा नंबर 4, ज्या लहान मुलांना किंवा गर्भिणींना पेन्सिल किंवा माती खाण्याची सवय असते किंवा जी व्यक्ती कुत्रे, मांजरी यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या संपर्कामध्ये येतात किंवा ज्यांना डेली अपचन, कॉन्स्टिपेशन असतं, यांसारख्या व्यक्तींमध्ये दंत होण्याचे प्रमाण जास्ती असते. प्रश्न क्रमांक 3, हे दंत झाल्यानंतर यावरती आहारी उपचार काय काय आहेत? त्यामध्ये नंबर 1, ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याची शेंग. या शेंगेच्या पानांचे चूर्ण दररोज सकाळी पाव चमचा घेणे किंवा या शेंगेचे पाणी उकळल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडेसे सेंधा नमक आणि मिरपूड घालून घेणे. नंबर 2, कधी कधी पोट दुखत असेल तर ओवा म्हणजे अजवाईन हा मंद आचेवर भाजून तो चावून चावून खाणे किंवा लहान मुलांसाठी त्याचे चूर्ण बनवून गुळासोबत देणे. त्याचबरोबरीने त्याच ओव्याची पुरचुंडी बांधून त्याने पोटावर ती शेक घेणे. नंबर 3, नागवेली पत्र म्हणजेच विड्याचे पान, कात व चुना या तिघांचे कॉम्बिनेशन किंवा तांबूल हे जंतुनाशक सांगितलेले आहे. तर याचा समावेश जेवणानंतर करू शकता. नंबर 4, आपल्या सर्वांना माहितीच आहे, कडुनिंबाच्या पाना फुलांचा रस हा गुढीपाडव्याच्या दिवशी देण्याची प्रथा आहे. ते आरोग्य निरोगी राहण्यासाठी व जंतुनाशनासाठी. जर जंताची लक्षणं शरीरामध्ये आढळून आली तर या रसाचे सेवन नित्य करू शकता. नंबर 5, हिंग, लसूण, मिरे यांसारख्या विविध घरगुती पदार्थांचे रोज सेवन केले गेले तर पचन सुधारून कृमींची निर्मिती टाळता येऊ शकते. चौथा, जंतुनाशनासाठी आयुर्वेदिक उपचार काय काय आहेत आणि ते घेणे कधी अपेक्षित आहे? तर वर सांगितलेली लक्षणेही अतिप्रमाणात जाणवू लागली किंवा फ्रिक्वेंटली जाणवू लागली तर केवळ आहारी उपचारांवरती न अवलंबून राहता जवळपासच्या वैद्यांच्या सल्ल्याने औषधी उपचार घेणे गरजेचे ठरते. त्यामध्ये एरंड तेल, कपिलक चूर्ण, विडंगारिष्ठ अशी औषधे, तसेच बस्ती, विरेचन, नस्य यांसारखी पंचकर्मे किंवा ॲलोपेशिया सारख्या विशिष्ट व्याधींवरती जलोकाचरण हे उपचार घेणे सोयीचे ठरते. तसे तसे पाहायला गेले तर कळत नकळत आपल्या जीवनशैलीमध्ये जंतू वाढीसाठी पूरक अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्यासाठी कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी वैद्यांच्या सल्ल्याने जंतुनाशन चिकित्सा घेणे फायदेशीर ठरते. अधिक मार्गदर्शनासाठी संपर्क करावा. थँक्यू.